नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचा चौरंग. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मोती कलरचे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि मरून कलरचे 6 नंबरचे मणी. 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. 6 नंबरची सुई धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. ह्याआधी मी तुम्हाला एक चौरंग शिकवलेला आहे. जर कोणी बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, ती तुम्ही बघून घ्या आधीचा चौरंग कसा केलाय ते. तर आज आपण बघूया मोत्याचा चौरंग वेगळ्या डिझाईनमध्ये थोडासा कसा करायचा ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 लाल कलरचे किंवा मरून कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता ह्या 4ही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे किंवा मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या 3 मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे. या मोती कलरचे जे मणी आपण आता ओवून घेतले त्यातून परत धागा फिरवून घ्यायचा आहे. परत इथे आता 3 पांढऱ्या कलरचे मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघालाय त्याच मणीतून सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता परत ह्या 3ही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे. तीनही मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे परत 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही पांढऱ्या कलरचे घेतले तरीही काहीच हरकत नाही. आता परत ह्या 3ही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे. हे आपले 1 2 3 4 चौकोन झाले. आपल्याला एकूण 6 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. तर हे 4 झालेले आहेत. तर अजून उरलेले बाकीचे 2 अशाच प्रकारे करून घेऊया. 6वा चौकोन जो असेल तो लाल मण्यांचा असेल, तर जो शेवटचा चौकोन येईल तो लाल मण्यांचा करायचा आहे. तर ही 6 चौकोनांची लाईन आपण पूर्ण करून घेऊया. हे 4 चौकोन झाल्यानंतर हे जे आपण 4 चौकोन करून घेतले त्यानंतर येतो 5वा चौकोन. तर 5व्या चौकोनाला एक मोती कलरचा मणी, एक लाल कलर आणि एक मोती कलर असे 3 मणी घ्यायचे आहेत आणि 5वा चौकोन करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने. आणि शेवटचा चौकोन हा लाल मण्यांचा येणार आहे. आता ह्या 3ही मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढून मग नंतर इथे 3 मणी ओवून इकडचा शेवटचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. तर शेवटचा हा लाल मण्यांचा चौकोन पूर्ण करून घेतलेला आहे आणि एकूण आपले 1 2 3 4 5 6 चौकोनाची लाईन तयार झालेली आहे. आता हा जो लाल कलरचा मणी आहे इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपलं अशी पट्टी जाणार आहे. तर इथे आता आपल्याला 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता परत धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या मणीतून.
ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि बघूया पुढे काय करायचं ते। आता ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा मणी आणि हा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या। आता इथे सुरुवातीला आपली ही पहिली लाईन होती म्हणून प्रत्येक वेळेला आपण धागा फिरवत गेलो प्रत्येक चौकोनामध्ये। आता इथे तसं करायची गरज नाही। आता हा जो पुढचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे उरलेले 2 चौकोन आपण पूर्ण करून घेऊया। 1 2 3 4 झालेत, 5 आणि 6 करून घेऊया। पांढऱ्या मोती कलरच्या मणीमध्येच उरलेले 2 चौकोन करून घ्यायचे आहेत। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर हा जो चौकोन येतो शेवटचा त्यातला ह्या कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्या मणीतून आणि पुढच्या मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे, धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता धाग्यामध्ये 1 पांढरा मणी, 1 मोती कलरचा मणी आणि 1 लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे आता आपल्याला 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता शेवटचा चौकोनही असाच करून घ्यायचा आहे। 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर 1 2 3 तिसरी लाईन पूर्ण झालेली आहे, चौथी लाईन चालू आहे। तर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे तो मणी आणि पुढचा 1 मोती कलरचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये 1 लाल मणी आणि 1 मोती कलरचा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके,
त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा लाल मणी आणि पुढचा मोती कलरचा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर उरलेले 2 चौकोन जे आहेत ते आपण मोती कलरच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे आहेत। हे 1 2 3 4 झालेत, 5 आणि 6 उरलेले 2 चौकोन करून घेऊया। आता आपली 5वी लाईन चालू आहे। हे बघा 1 2 3 4 लाईन आपल्या झालेल्या आहेत। आता आपली 5वी लाईन चालू आहे। तर त्यासाठी ही लाईन पूर्ण झाल्यानंतर ह्या चौकोनाचा जो कॉर्नरचा मणी आहे तिथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 1 मोती कलरचा मणी, 1 लाल मणी आणि 1 मोती कलरचा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा 1 मोती कलरचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता हा शेवटचा चौकोन आपल्याला कसा करायचा आहे, तर 1 पांढरा मणी आणि 1 लाल मणी असे 2 मणी घ्यायचे आणि 1 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। ओके, आता धागा फिरवून घेऊन ह्या लाल मणीपर्यंत घेऊन येऊया। आता ही 5वी लाईन झाल्यानंतर धागा या लाल मणीतून बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे आता 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा 1 मोती कलरचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि लाल मणी, मोती कलरचा मणी आणि पुढचा 1 मोती कलरचा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता धाग्यामध्ये परत हे आपले 1 2 3 चौकोन झाले। आता चौथा चौकोन सुरू आहे। तर 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे, 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे बघा, इथे आपल्याला 1 लाल मणी, 1 पांढरा मणी, 1 लाल मणी, 1 मोती कलरचा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके,
शेवटचा चौकोन आपला सुरू आहे. 1 2 3 4 5 चौकोन झाले. आता 6वा चौकोन 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 लाल मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, ही झाली आपली चौरंगाची वरची बाजू. आता काय करायचं आहे तर 2 मण्यांतून मी धागा बाहेर काढून घेते आणि इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. ओके, गाठ मारून घेतल्यानंतर परत 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे धागा कट करून घ्यायचा आहे. ओके, तर आता ही झाली आपली चौरंगाची वरची बाजू. इथे एक आडवे आपण 6 चौकोन केले, 6 चौकोनाची लाईन केली, उभीही 6 चौकोनाची लाईन केलेली आहे. ओके, तर अशाच पद्धतीने खालची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पण तिथे हे लाल मणी न वापरायचे नाही आहेत. प्लेन मोती कलरचे मणी वापरून ही सेम पट्टी तयार करून घ्यायची आहे. लाल मण्यांच्याऐवजी फक्त मोती कलरचे मणीच वापरायचे आहेत. आणि जशी ही पट्टी केली 6 लाईनीची अशी आणि अशी तशीच करून घ्यायची आहे. मग ती जोडायची कशी ते आपण बघूया. तर ही प्लेन पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. 6 चौकोनाची आडवी लाईन आणि 6 चौकोनाची उभी लाईन. ओके, त्यानंतर काय करायचं, हा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही आपण पहिली पट्टी जी तयार केली ती अशी ठेवून ही आपल्याला आता जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथे आता एक लाल कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो लाल मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर परत एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा मणी आहे ह्या पट्टीचा कॉर्नरचा हा पांढरा मणी ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे चौकोन तयार होईल. ओके, त्यानंतर ह्या 1 2 3 1 2 3 4 चारही मण्यांतून धागा फिरवून घेऊया. आता या चारही मण्यांतून धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो पांढरा मणी आहे खालचा यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इकडे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता ह्या चारही मण्यांतून धागा फिरवून घेऊया. तुम्हाला जर इकडे कॉर्नर साईडला जसं आपण हे जे कॉर्नरचे लाल चौकोन केले तसं तुम्हाला खाली हवं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. हे जे चौकोन आहेत कॉर्नरचे ते तुम्ही लाल मण्यांमध्ये जरी केलेत तरीही चांगलंच दिसेल. ओके, तर आता काय करूया, ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. ह्या एका पांढऱ्या मणीतून धागा खाली काढून घेऊया आणि इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 अशा 2 मण्यांतून 1 2 3 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी
एक एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। हे इथपर्यंत 1-2 करून घेऊया। कॉर्नरला कसं करायचं ते बघूया। आता इथपर्यंत ही पट्टी जॉईन केलेली आहे। 1 2 3 4 आणि 5 चौकोन जॉईन करून घेतलेले आहेत। हा शेवटचा बाकी आहे। इथे बघा आता हे 2 लाल मणी येतात आणि हा एक पांढरा मणी, बरोबर। मग इथे आता एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे 2 लाल मणी आणि खालचा एक पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे बघा, इथे आपण एक लाल मणी ओवून घेतला, त्यानंतर हा लाल मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता परत या लाल मणीमध्ये न जाता हा जो पांढरा मणी आहे खालचा, त्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, म्हणजे आपली ही खालची लाईन सुरू होईल। आता इथे परत काय करायचं आहे तर एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 2 लाल मण्यातून आणि पांढऱ्या खालच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि खालच्या एका मोती कलरच्या मणीमधून इथे आता आपल्याला सेम जसं आपण इथे केलेलं आहे तसंच इथे आणि ह्या 3ही बाजू सेम तशाच करून घेऊया। आता ह्या दोन्ही पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत। ओके, आता आपल्याला चौरंगाचे पाय करायचे आहेत। त्यासाठी ही जी प्लेन बाजू आहे तिथे आपल्याला पाय करून घ्यायचे आहेत। तर हे जे चौकोन दिसत आहे शेवटचे 1 2 3 4 ह्या चौकोनांवरती आपल्याला पाय तयार करून घ्यायचे आहेत। तर आता मी काय केले, ह्या कुठल्याही तुम्ही एका मणीतून धागा बाहेर काढून घ्या। मी ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतला आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत। धागा जिथून निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो खालचा चौकोन आहे त्याचा जो हा कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा एक वरचा मणी आणि हा धागा निघालेला खालचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, परत हा जो खालचा मणी आहे खालच्या चौकोनाचा तिथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा एक वरचा मणी आणि हा धागा निघालेला मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता हा जो मधला मणी उरतो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे या मधल्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर हा जो वरचा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक मोती कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे
आता हा भाग झाल्यानंतर वरती एक चौकोन तयार होतो, त्यातल्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. या इथे जे आपण आता सेकंड राऊंडला हा जो चौकोन तयार केला तिथे तुम्ही 5 मण्यांचा राऊंडही तयार करू शकता. मी आधीच्या चौरंगामध्ये ते कसं करायचा पाय ते दाखवलेला आहे, त्याप्रमाणे इकडे तसा पाय केला तरीही चालेल. तर आता इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घेऊया आणि हा वरचा मणी एक आणि हा धागा निघालेला खालचा मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढचा खालचा एक मणी आहे, ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा वरचा आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा एक मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया. ओके, आता परत हा जो मधला मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या एका वरच्या मणीतून. ओके, इथे आता आपल्याकडे 3 मणी येतात, 1, 2 आणि 3. तर इथे आता चौकोन होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, आता हे 4 मणी दिसत आहेत, त्यातून एकदा धागा फिरवून घेऊया किंवा नाही फिरवलात तरी चालेल. फिरवलात तरी चालेल, नाही फिरवलात तरीही चालेल. पण धागा हा असा फिरवून घेतल्यानंतर पाय हा घट्ट बसतो, नीट चौरंग नीट दिसतो. तर आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर एक आता इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि गाठ मारल्यानंतर 2 मण्यांमधून धागा परत एकदा फिरवून घ्यायचा आहे. कुठल्याही मण्यांमधून तुम्ही धागा हा फिरवून घेऊ शकता. इथे धागा हा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चौरंगाचा एक पाय आपण हा तयार केला आहे. असेच आता या 1, 2, 3 ठिकाणी करून घेऊया आणि बघूया चौरंग कसा दिसतोय ते. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शिकवलं की मोत्याचा चौरंग कसा करायचा ते. हा चौरंग आपण केला मोती कलरचे मणी आणि लाल कलरचे मणी वापरून 6 नंबरच्या मोत्यांमध्ये. याआधीही मी एक चौरंग शिकवलेला आहे स्वस्तिकच्या डिझाईनमध्ये. जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर नक्की बघा गौरीहर क्रिएशनच्या चॅनेलवरती व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. खूप कमी मण्यांमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये होणारा हा चौरंग आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा चौरंग. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गौरीहर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा.
थँक्यू.